हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन। कार्बनच्या कॅरेक्टरिस्टिक कोणकोणत्या आहेत, म्हणजेच कार्बनच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज आपल्याला कशासाठी स्टडी करायच्या आहेत, तर कार्बनचे लाखो कंपाऊंड्स आहेत आणि कार्बनचे लाखो कंपाऊंड्स असण्यामागचं कारण आपल्याला ह्या कॅरेक्टरिस्टिक सांगतील। म्हणजे आपल्याकडे जवळपास 118 एलिमेंट्स आहेत। किती एलिमेंट आहेत? 118 एलिमेंट्स आतापर्यंत डिस्कवर झालेले आहेत, बरोबर। हे आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाच्या युनिटमध्ये बघितलं होतं की आपल्याकडे आतापर्यंत 118 एलिमेंट्स आहेत। मग याच्यापैकी एक एलिमेंट म्हणजे आहे आपला कार्बन, एक एलिमेंट आहे कार्बन। आणि राहिलेले जे 117 एलिमेंट्स आहेत, राहिलेले जे 117 एलिमेंट्स आहेत त्यांचे जेवढे कंपाऊंड्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त कंपाऊंड्स या कार्बनचे आहेत। काय सांगितलं मी? पहा इथं आपल्याकडे टोटल 118 एलिमेंट आहेत, 118 एलिमेंट्स, आणि याच्यापैकी एक एलिमेंट आहे कार्बन आणि कार्बनचे काही कंपाऊंड्स आहेत। त्याच्यानंतर आपल्याकडे जवळपास 117 एलिमेंट्स आहेत आणि याचे पण काही कंपाऊंड्स आहेत। तर या 117 एलिमेंटच्या कंपाऊंडपेक्षा जास्त कंपाऊंड कोणाचे आहेत? कार्बनचे आहेत। कार्बनचे लाखो कंपाऊंड्स आहेत आणि हे कंपाऊंड असण्यामागचं कारण, एवढे लाखो कंपाऊंड्स, खूप सारे कंपाऊंड असण्यामागचं कारण आपल्याला ह्या कॅरेक्टरिस्टिक सांगतील। मग त्याच्यामध्ये सर्वात पहिली कॅरेक्टरिस्टिक पाहू आपण कार्बनची, तर ती आहे कार्बन हॅज कॅटेनेटिंग पॉवर। बघा, पहिली जे कॅरेक्टरिस्टिक आहे आपल्यासाठी महत्त्वाची ते काय आहे? कार्बन हॅज कॅटेनेटिंग पॉवर, कॅटेनेटिंग पॉवर। आता हे कॅटेनेटिंग पॉवर म्हणजेच काय, तर याला म्हणतो आपण कॅटेनेशन, कॅटेनेशन। आता हे कॅटेनेशन काय असते बघा, कॅटेनेटिंग पॉवर आपण कशाला म्हणतो, तर कार्बनची ॲबिलिटी आहे की कार्बन काय करू शकतो, दुसऱ्या कार्बन सोबत जॉईन होऊ शकतो। ठीक आहे, काय सांगितलं आपण? कार्बन कॅन कंबाईन विथ अनदर कार्बन टू फॉर्म्स, काय सांगितलं बघा, या कॅटेनेटिंग पॉवरचा अर्थ म्हणजेच कॅटेनेशनचा अर्थ काय? ॲबिलिटी ऑफ कार्बन, ability of carbon to combine with one another to form long continuous straight chain, branch chain, straight chain, branch chain and rings, म्हणजेच म्हणतो आपण त्याला क्लोज चेन्स ऑफ कार्बन। बघा काय सांगितलं आपण, सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे कॅटेनेटिंग पॉवर किंवा कॅटेनेशन। तर कार्बनची ॲबिलिटी आहे म्हणजे क्षमता आहे असं म्हणतो आपण, द ॲबिलिटी ऑफ कार्बन टू कंबाईन विथ वन अनदर, म्हणजे कार्बन काय करू शकतात, एकामेकासोबत काय होऊ शकतात, कंबाईन होऊ शकतात। टू फॉर्म तयार करण्यासाठी, काय तयार करण्यासाठी? लॉंग कंटिन्युअस स्ट्रेट चेन, म्हणजे लॉंग कंटिन्युअस काय तयार करू शकतात, ते स्ट्रेट चेन तयार करू शकतात, ब्रांच चेन तयार करू शकतात आणि रिंग्स तयार करू शकतात। रिंग्स म्हणजे काय? क्लोज चेन। कोणाच्या? कार्बनच्या। म्हणजे कसं बघा, समजा हे कार्बन आहेत, हा एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन, सहावा कार्बन, सातवा, आठवा, 10वा, 11वा आहे ना। म्हणजे हे सर्व कार्बन काय होऊ शकतात, एकामेकासोबत कंबाईन होऊन म्हणजे बॉन्ड तयार करून काय करू शकतात, अशा लॉंग स्ट्रेट चेन तयार करू शकतात। यांना काय म्हणतो आपण? स्ट्रेट चेन म्हणतो, बरोबर। एका रेषेत सर्व कार्बन काय झाले, एकामेकासोबत कंबाईन झाले आणि त्यांनी बॉन्ड तयार केले, बरोबर। दुसरं आहे ते ब्रांच चेन तयार करू शकतात। ब्रांच म्हणजे काय बघा, तर अशी स्ट्रेट चेन काढली समजा मी, आणि याच्यामध्ये समजा एखादा कार्बन लागलेला आहे, म्हणजे या स्ट्रेट चेनच्या बाहेर कार्बन लागलेला आहे, तर याला म्हणतो आपण ब्रांच। किंवा इथं कार्बन लागलेला आहे किंवा इथं कार्बन लागलेला आहे तर याला काय म्हणतो आपण ब्रांच म्हणतो बरोबर. किंवा या कार्बनला परत कार्बन आहे, या कार्बनला परत कार्बन आहे, या कार्बनला परत कार्बन आहे बरोबर. तर हे काय झाली ब्रांच झाली, हे तुमची स्ट्रेट चेन झाली आणि हे स्ट्रेट चेनची काय झाली ब्रांच झाली. म्हणजे कार्बन काय करू शकतो स्ट्रेट चेन तयार करू शकतो, त्याच्यासोबत तो ब्रांच चेन पण तयार करू शकतो आणि तो काय करू शकतो रिंग्स ऑफ कार्बन, कार्बनच्या रिंग पण तयार करू शकतो. म्हणजे कसं बघा
कार्बन 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 आणि यांची मिळून काय तयार झाली, ही एक रिंग तयार झाली. किंवा कार्बन 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 यांची मिळून काय तयार झाली बघा, हे अशी, हे पण काय एक रिंग आहे. बरोबर, म्हणजे कार्बन जवळ ॲबिलिटी आहे की तो दुसऱ्या कार्बनसोबत, अशा खूप साऱ्या कार्बनसोबत कंबाईन होऊ शकतो आणि लॉंग कंटिन्युअस स्ट्रेट चेन तयार करू शकतो, ब्रांच चेन तयार करू शकतो किंवा रिंग तयार करू शकतो. याला म्हणतो आपण कॅटेनेटिंग पॉवर किंवा कॅटेनेशन. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे कार्बनची की तो कॅटेनेशन दाखवते, म्हणजे त्याच्याकडे कॅटेनेटिंग पॉवर आहे. तो दुसऱ्या कार्बनसोबत, खूप साऱ्या कार्बनसोबत जॉईन होऊन लॉंग चेन, स्ट्रेट चेन, त्याच्यामध्ये ब्रांच चेन आणि रिंग्स काय करू शकतो, तो तयार करू शकतो. हे झाली पहिली प्रॉपर्टी कोणाची, कार्बनची. आता आपल्याला दुसरी प्रॉपर्टी बघायची आहे. दुसरी प्रॉपर्टी काय आहे बघा, तर दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगते की कार्बन कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड विथ, काय सांगितलं बघा, कार्बन कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड विथ अदर कार्बन. बघा दुसरं काय आहे, कार्बन कॅन फॉर्म मल्टिपल bonds with other carbon or other atoms. बघा, कार्बन काय करू शकतो, मल्टिपल बॉन्ड तयार करू शकतो दुसऱ्या कार्बन सोबत किंवा आणखी कोणत्या ॲटम सोबत. म्हणजे कसं बघा, समजा हा कार्बन होता, कार्बन सोबत इथं काय दिसत आहेत तुम्हाला, सिंगल बॉन्ड दिसत आहेत सर्व. बरोबर, म्हणजे कार्बन सोबत सिंगल बॉन्ड तयार करू शकतो. त्याच्यानंतर कार्बननं इथं काय केलं, कार्बन सोबत डबल बॉन्ड तयार केला. बरोबर, कार्बननं काय केलं, कार्बन सोबत डबल बॉन्ड तयार केला. सिंगल बॉन्ड तर केलाच, त्याच्यासोबत डबल बॉन्ड पण केला. त्यानंतर कार्बननं कार्बन सोबत काय केलं बघा, ट्रिपल बॉन्ड तयार केला. बरोबर, म्हणजे कार्बन सोबत सिंगल बॉन्डही करू शकते, डबल बॉन्डही करू शकते, ट्रिपल बॉन्डही करू शकते. किंवा कार्बन असंही करू शकते, कार्बननं डबल बॉन्ड केला कार्बनसोबत, परत कार्बननं काय केलं, ट्रिपल बॉन्ड केला कोणासोबत, कार्बनसोबत. म्हणजे कार्बन बघा, या कंपाऊंडमध्ये तुम्हाला कार्बनसोबत डबल पण दिसते, सिंगल बॉन्ड पण दिसते आणि ट्रिपल बॉन्ड पण दिसते. म्हणजे हे कार्बनची ॲबिलिटी आहे की तो दुसऱ्या कार्बनसोबत काय करू शकते, मल्टिपल बॉन्ड तयार करू शकते. बरोबर, मग कार्बन कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड म्हणजे जसं डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, याला काय म्हणतो आपण, मल्टिपल बॉन्ड. तर कार्बन दुसऱ्या कार्बनसोबत सिंगल बॉन्ड सोबतच डबल बॉन्ड तयार करू शकते, ट्रिपल बॉन्ड तयार करू शकते. आणि एका कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड पण होऊ शकते, ट्रिपल बॉन्ड पण होऊ शकते. किंवा एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 डबल बॉन्ड पण असू शकतात, आहे ना. एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 डबल बॉन्ड पण असू शकतात. किंवा एखाद्या कंपाऊंडमध्ये 3 डबल बॉन्ड पण असू शकतात, 2 ट्रिपल बॉन्ड पण असू शकतात. म्हणजे हे कार्बनची ॲबिलिटी आहे की तो काय करू शकते, मल्टिपल बॉन्ड्स तयार करू शकते. जसं त्यानं कार्बन सोबत तयार केला, तसा कार्बन मल्टिपल बॉन्ड दुसऱ्या सोबतही तयार करू शकते. जसं इथं बघा, इथं कार्बननं समजा डबल बॉन्ड ऑक्सिजन सोबत तयार केला, किंवा कार्बननं ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन सोबत तयार केला. बरोबर, म्हणजे मल्टिपल बॉन्ड तयार करतात, ऑक्सिजन सोबत पण केला त्यानं, नायट्रोजन सोबत पण केला. तर हे पण एक कार्बनची काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर आणखी पुढची जे प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, तर कार्बन कॅन फॉर्म 4 बॉन्ड्स. कार्बन काय करू शकते, 4 बॉन्ड तयार करू शकते. बरोबर, तर हे पण महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. 3rd नंबर, कार्बन कॅन फॉर्म 4 bonds with other carbon or other atoms. बघा, काय सांगितलं आपण, तिसरी प्रॉपर्टी काय सांगितली, कार्बन कॅन फॉर्म 4 bonds. कार्बन 4 बॉन्ड तयार करू शकते. कोणासोबत, विथ अदर कार्बन, म्हणजे दुसऱ्या कार्बन सोबत, किंवा अदर ॲटम्स, किंवा दुसऱ्या ॲटम सोबत. जसं फॉर एक्झाम्पल बघा, हा कार्बन काढला, तर हा कार्बन काय करणार आहे, 4 बॉन्ड तयार करणार आहे. किती बॉन्ड तयार करणार आहे, 4. मग 4 बॉन्ड हे कोणासोबत करू शकते, तो हे 4 बॉन्ड कार्बन सोबत पण तयार करू शकते. बरोबर, किंवा हा कार्बन आहे, हा 4 बॉन्ड तयार करत आहे आणि चारीचे जे याला अटॅच आहेत ते समजा अदर ॲटम्स आहेत. म्हणजे एका ठिकाणी आय, बघा इथं आय लावला, इथं आय लावला, इथं आय लावला. बरोबर, म्हणजे डिफरंट ॲटम सोबत पण यानं 4 बॉन्ड केले. त्यानंतर परत हा कार्बन आहे समजा, याला समजा इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आणि इथं Cl आहे. बरोबर, क्लोरीन आहे. म्हणजे बघा, या कार्बननं काय केले, इथं अदर ॲटम सोबत किती बॉन्ड तयार केले,
4 बॉन्ड तयार केले, बरोबर. म्हणजे कार्बन कॅन फॉर्म 4 बॉन्ड्स, 4 बॉन्ड तयार करू शकते विथ अदर कार्बन, म्हणजे दुसऱ्या कार्बन सोबत किंवा अदर ॲटम्स किंवा दुसऱ्या ॲटम सोबत तो करू शकते. किंवा आणखी समजा याच्यामधला मी इथं आय लावला असंही करू शकतो, बरोबर. म्हणजे अदर ॲटम सोबत काय केले, त्यांना 4 बॉन्ड्स तयार केले. हे तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे कोणाची, कार्बनची. स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता चौथी कॅरेक्टरिस्टिक बघायची आपल्याला. तर चौथी कॅरेक्टरिस्टिक काय म्हणते बघा, महत्त्वाची आहे आणि हा आपल्याला एक सेपरेट टॉपिकच बघायचा आहे, तो आपण नंतर घेऊ. पण सध्या सांगतो तुम्हाला काय असते. तर चौथी प्रॉपर्टी आहे कंपाऊंड्स ऑफ कार्बन, कंपाऊंड्स ऑफ कार्बन, कंपाऊंड्स ऑफ कार्बन शो आयसोमेरिझम, शो आयसोमेरिझम. म्हणजे कार्बनचे जे कंपाऊंड्स असतात ते काय करतात, आयसोमेरिझम शो करतात. आता आयसोमेरिझम शो करतात याचा अर्थ काय पहा, तर आयसोमेरिझम शो करण्यासाठी 2 कंडिशन असतात. एक मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला हा काय असतो, सेम असतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, सेम. आणि दुसरा आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो, डिफरंट. थोडं तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं मी इथं, डिटेलमध्ये आपण नंतर पाहू, ठीक आहे. सध्याचं फक्त थोडंफार लक्षात घ्या तुम्ही की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय डिफरंट आहे. जसं बघा, समजा मी इथं काय करतो, आपल्याकडे 4 कार्बन आहेत, समजा त्याला मी असं लिहितो C4H10, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता C4H10 नावाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. जर आपण याला असं लिहिलं तर याला आपण काय म्हणत असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणत असतो. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा, समजा हे 4 कार्बन आहेत, या 4 कार्बनला मी अशा पद्धतीनं जॉईन केलं 3 4, किंवा हे 4 कार्बन मी असे जॉईन केले 1 2 3 आणि हा एक 4, बरोबर. म्हणजे बघा इथं किती आहे, 4 कार्बन, इथं पण किती काय 4 कार्बन. आता हायड्रोजन आहेत आपल्याजवळ 10. तर आपल्याला माहिती आहे कार्बन किती बॉन्ड करत असते, तर कार्बन करत असते किती, 4 बॉन्ड करत असते. मग 4 बॉन्ड जर करत आहे तर बघा या कार्बनचा तुम्हाला एकच बॉन्ड दिसत आहे, अजून 3 बॉन्ड बाकी आहेत. याचे तुम्हाला 2 बॉन्ड दिसत आहेत, 2 बॉन्ड बाकी आहेत. याचे तुम्हाला 2 बॉन्ड दिसत आहेत, 2 बॉन्ड बाकी आहेत. याचा 1 बॉन्ड दिसत आहे, 3 बॉन्ड बाकी आहेत, बरोबर. आणि या प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे पहा, हायड्रोजन, हायड्रोजन तुम्हाला काय लावायचे आहेत, इथं असे हायड्रोजन लावायचे आहेत, बरोबर. आता तुम्ही जर हे हायड्रोजन मोजले तर ते 10 भरतील. चेक करू आपण 10 आहेत का पहा, 1 2 3 4, 1 2 3 4, 4 आणि 4 झाले 8, हा एक 9 आणि हा एक 10. म्हणजे हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C4H10. नंतर हा पहा, इथं जर बघितलं तर परत या कार्बनचा 1 बॉन्ड दिसते, 3 बॉन्ड बाकी आहेत. याचे 3 बॉन्ड दिसतात, 1 बॉन्ड बाकी आहे. याचा 1 बॉन्ड दिसते, 3 बॉन्ड बाकी आहेत. याचा 1 बॉन्ड दिसते, 3 बॉन्ड बाकी आहेत. आणि जेवढे बॉन्ड बाकी आहेत तिथं काय लावायचं आहे तुम्हाला, हायड्रोजन. मग इथं प्रत्येक ठिकाणी काय करतो मी, असा हायड्रोजन लावतो. आता हा हायड्रोजन जर तुम्ही लावला आणि हे हायड्रोजन जर मोजले तर हे किती भरायला पाहिजे, 10. बघा भरतात का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर. म्हणजे वरच्याचा फॉर्म्युला, म्हणजे हे जे कंपाऊंड आपण काढलं याचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10. आणि हा जो खाली काढला आपण याचा पण फॉर्म्युला काय आहे, C4H10. म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर दिसायला कसं दिसत आहे, वेगवेगळं दिसत आहे. तर यालाच म्हणतो आपण आयसोमेरिझम. डिटेलमध्ये आपण पुढे बघू. तर सध्या आपल्याला माहीत झालं कार्बनच्या 4 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. पहिली जे कॅरेक्टरिस्टिक होती ते होती कॅटेनेटिंग पॉवर. म्हणजे कार्बन काय करू शकतो, दुसऱ्या कार्बन सोबत, खूप साऱ्या कार्बन सोबत जॉईन होऊन काय करणार, लॉंग चेन तयार करणार. ते चेन स्ट्रेट असू शकते, ब्रांच असू शकते किंवा रिंग असू शकते. त्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक सांगितली आपण, कार्बन कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड विथ अदर ॲटम्स ऑर कार्बन. म्हणजे कार्बन काय करू शकते, मल्टिपल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड तयार करू शकते, बरोबर. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी सांगितली, कार्बन कॅन फॉर्म 4 बॉन्ड्स विथ अदर ॲटम्स ऑर अदर कार्बन. म्हणजे कार्बन काय करू शकते, 4 बॉन्ड तयार करू शकते, बरोबर. ते पण आपण सांगितलं. आणि चौथी जी प्रॉपर्टी होती ते होती आयसोमेरिझम. म्हणजे कार्बनचे कंपाऊंड जे आहेत ते आयसोमेरिझम दाखवतात. म्हणजे त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, पण तुम्ही त्यांचे वेगवेगळे काय काढू शकता, स्ट्रक्चर काढू शकता. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कार्बनच्या. मग आता पुढचा जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या बघ. तर तो टॉपिक काय आहे, तर आपल्याला काय करायची आहे, कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण करायची आहे बाय युझिंग हायड्रोजन, बरोबर. तर म्हणजे कसं बघा, सॅटिस्फाय, क्वेश्चन काय लिहितो मी इथं बघा, काय आहे,
सॅटिस्फाय व्हॅलन्सी ऑफ कार्बन बाय युझिंग हायड्रोजन ॲटम्स. आता याचा अर्थ काय ते पाहू आपण. तर आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे व्हॅलन्सी कोणाची, कार्बनची, बाय युझिंग हायड्रोजन ॲटम. तर सर्वात आधी तुम्हाला माहीत पाहिजे कार्बनची जे व्हॅलन्सी आहे ते व्हॅलन्सी किती असते, 4. बरोबर. याचा अर्थ कार्बन काय करते, 4 बॉन्ड्स करते. बरोबर. मग आता ते व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्हाला वापर कोणाचा करायचा आहे, हायड्रोजन ॲटमचा करायचा आहे. म्हणजे कसं ते पहा. समजा मी इथं एक कंपाऊंड लिहिलं, कार्बन हे एक कंपाऊंड लिहिलं. त्यानंतर दुसरं कंपाऊंड लिहित आहो मी, कार्बन डबल बॉन्ड कार्बन हे दुसरं कंपाऊंड लिहिलं. त्यानंतर तिसरं कंपाऊंड लिहित आहो मी इथं, कार्बन त्यानंतर त्यानंतर आणखी इथं समोर लिहितो चौथं कंपाऊंड, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन. त्यानंतर पाचवं कंपाऊंड लिहितो इथं, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन. त्यानंतर परत कंपाऊंड लिहितो, कार्बन डबल बॉन्ड कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. असे काही कंपाऊंड्स लिहिले आपण इथं. आणि आपल्याला काय करायचे आहे, कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची आहे. तर हे असे काही कंपाऊंड्स आपल्याला दिलेले आहेत. मग व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी वापर कोणाचा करायचा आहे, तुम्हाला हायड्रोजन ॲटमचा करायचा आहे. बरोबर. मग कशा पद्धतीनं तो वापर करायचा पहा. तर सर्वात पहिली स्टेप काय करायची, सर्वात पहिली स्टेप कार्बनचे बॉन्ड बघायचे किती दिसत आहेत. जेवढे बॉन्ड बाकी आहेत तेवढे बॉन्ड तुम्हाला दाखवायचे आहेत. म्हणजे कसं पहा, हा इथं कार्बन ॲटम आहे. तर या कार्बननं एक बॉन्ड केलेला आहे, पण कार्बन बॉन्ड किती करते, 4. बरोबर. मग एक बॉन्ड केलेला आहे, अजून 3 बॉन्ड बाकी आहेत. मग 3 बॉन्ड बाकी आहेत, तर 1 2 3 हे 3 बॉन्ड दाखवले. या कार्बननं किती बॉन्ड केले पहा, 1 आणि हा 1 2 बॉन्ड केले. किती बाकी आहेत, 2 बाकी आहेत. 2 बाकी आहेत म्हणून इथं आपण 2 बॉन्ड दाखवले. त्यानंतर हा कार्बन पहा, या कार्बननं किती बॉन्ड केला, 1. किती बाकी आहेत, 3 बाकी आहेत म्हणून इथं काय लावले आपण, असे 3 बॉन्ड लावले. बरोबर. मग आता जे बॉन्ड तुम्ही इथं दाखवले ह्या व्हॅलन्सी झाल्या. म्हणजे याच्यात 3 व्हॅलन्सी बाकी आहेत, याच्यात 2 व्हॅलन्सी बाकी आहेत, याच्यात 3 व्हॅलन्सी बाकी आहेत. आणि ह्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी वापर कोणाचा करायचा आहे, हायड्रोजन ॲटम्सचा. म्हणजे या प्रत्येक पोझिशनला तुम्हाला काय लावायचं आहे, तर एक हायड्रोजन ॲटम लावायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे हायड्रोजन सिंगल बॉन्ड करते. बरोबर. म्हणजे आपण हे एक कंपाऊंड तयार केलं, तर आपल्याला कार्बन दिलेले होते, हायड्रोजन आपण काय केले तिथं ॲडजस्ट केले. नंतर हे कंपाऊंड. आता या कंपाऊंडमध्ये पहा, या कार्बनचा एक बॉन्ड दिसत आहे आपल्याला, 3 बॉन्ड बाकी आहेत म्हणून आपण इथं अशा 3 लाईन दाखवून राहिलो, 3 बॉन्ड. या कार्बननं किती बॉन्ड केले, 2 आणि 1 3. एक बॉन्ड बाकी आहे, तो एक बॉन्ड मी असा दाखवला. तुम्ही खालून दाखवला तरी चालते, वरच्या साईडला दाखवला तरी चालते. या कार्बननं किती बॉन्ड केले, हे 2 आणि हा 1 3 बॉन्ड केले. एक बॉन्ड बाकी आहे म्हणून तो एक दाखवला आपण. या कार्बननं एक बॉन्ड केला, किती बाकी आहेत, 3 बाकी आहेत. बरोबर. मग आता करायचं काय आहे तुम्हाला, तर जेवढे बॉन्ड बाकी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, हायड्रोजनना ती व्हॅलन्सी काय करायची आहे, सॅटिस्फाय करायची आहे. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे, तर हायड्रोजन येणार आहे. या प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे, हायड्रोजन येणार आहे. ठीक आहे. आता पुढे इथं काय येणार पहा, या कार्बननं एक बॉन्ड केला, अजून किती बॉन्ड बाकी आहेत, 3. या कार्बननं 1 2 3 बॉन्ड केले, एक बॉन्ड बाकी आहे. या कार्बननं एक बॉन्ड केला, 3 बॉन्ड बाकी आहेत. या कार्बननं एक बॉन्ड केला, 3 बॉन्ड बाकी आहेत. आणि जेवढे बॉन्ड बाकी आहेत तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला, हायड्रोजन. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी काय येणार, असा हायड्रोजन येणार. प्रत्येक ठिकाणी काय लावायचं आहे तुम्हाला, हायड्रोजन. अशा पद्धतीने पुढे तिकडे पाहू. आता इकडे पहा. आता या कार्बननं किती बॉन्ड केले, तर पहिल्या कार्बननं तुम्हाला 3 बॉन्ड केलेले दिसतात. म्हणजे एक बॉन्ड बाकी आहे. बरोबर. एक बॉन्ड बाकी आहे, तो एक बॉन्ड दाखवला. या कार्बननं बघा 3 आणि हा 1 4. कार्बनचे 4 बॉन्ड झालेले आहेत म्हणजे दाखवण्याची गरज नाही. या कार्बननं किती बॉन्ड केला, 1. किती बाकी आहेत, 3. मग ते 3 बॉन्ड तुम्हाला असे दाखवावे लागतील. बरोबर. आणि जेवढे बॉन्ड बाकी आहेत तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला, हायड्रोजन. म्हणजे इथं हायड्रोजन 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 केली आपण व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय युझिंग हायड्रोजन ॲटम्स. इथं बघा याच्यामध्ये बघितलं तर पहा, या कार्बननं एक बॉन्ड केला, 3 बॉन्ड बाकी आहेत. या कार्बननं 3 बॉन्ड केले, एक बॉन्ड बाकी आहे. या कार्बननं 3 बॉन्ड केले, एक बॉन्ड बाकी आहे. या कार्बननं 3 बॉन्ड केले, एक बॉन्ड बाकी आहे. या कार्बननं 2 बॉन्ड केले, 2 बॉन्ड बाकी आहेत. बरोबर. मग हे 2 बॉन्ड दाखवले.
आणि जेवढे बॉन्ड बाकी आहेत तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला हायड्रोजन. म्हणजे या प्रत्येक पोझिशनला काय लावणार आपण हायड्रोजन. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करणार या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करणार. नंतर खालचं एक्झाम्पल इथं काय येणार पहा, परत या कार्बननं एक बॉन्ड केला 3 बॉन्ड बाकी आहे. या कार्बननं बघा 2 3 4 बॉन्ड केले आणि 4च बॉन्ड करत असते त्यामुळे इथं काहीच बाकी नाही. इथं एक बॉन्ड केला 3 बॉन्ड बाकी आहेत मग हे 3 दाखवले आपण. इथं 2 आणि 1 3 केले 1 बाकी आहे. इथं 3 आणि 1 4 केले काहीच बाकी नाही. इथं 3 केले म्हणजे 1 बाकी आहे बरोबर. आणि जेवढे बाकी आहेत तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन लावायचे आहेत. प्रत्येक ठिकाणी तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला हायड्रोजन लावायचे आहेत. म्हणजे आपण कार्बनच्या व्हॅलन्सी अशा पद्धतीनं काय करू सॅटिस्फाय करू. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर पुढे आता कशा पद्धतीनं सॉल्व्ह करणार पहा. आणखी काही एक्झाम्पल घेऊ आपण. आता आपण ब्रांच चेनचे बघितले, मल्टिपल बॉन्डचे पण बघितले, स्ट्रेट चेनचे बघितले. आता पुढे आपण रिंगचं पाहू. तर रिंगमध्ये कशा पद्धतीनं दाखवणार आपण. जर आपल्याला एखादी रिंग दिलेली असेल तर त्याच्यामध्ये व्हॅलन्सी कशा पद्धतीनं सॅटिस्फाय करायची पहा. तर पहिलं काय करणार, इथं समजा तुम्हाला अशी रिंग दिलेली आहे, कार्बन 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 हे कार्बन, ठीक आहे, हे कार्बन दिले तुम्हाला, हे एक रिंग आहे. त्यानंतर दुसरी रिंग आहे तुमच्याकडे. त्यानंतर आणखी तुम्हाला रिंग दिलेली आहे. त्यानंतर आणखी रिंग आहे समजा. अशा रिंग दिल्या आपल्याला. आणि या रिंगमध्ये काय करायचे आहे तुम्हाला कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची आहे बाय युझिंग हायड्रोजन ॲटम्स. कशा पद्धतीनं करणार आपण ते पहा. तर या कार्बनचे तुम्हाला किती बॉन्ड झालेले दिसू राहिले 2 बॉन्ड. मग 2 बॉन्ड झाले म्हणजे 2 बाकी आहेत बरोबर. या कार्बनचे किती दिसू राहिले 2 म्हणजे याचे पण 2 बाकी आहेत. याचे किती दिसू राहिले 2 म्हणजे याचे पण 2 बाकी आहेत. या कार्बनचे पण 2 बाकी आहेत. या कार्बनचे पण 2 बाकी आहेत. या कार्बनचे पण 2 बाकी आहेत. आणि जेवढे बाकी आहेत तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला हायड्रोजन. म्हणजे या प्रत्येक पोझिशनला तुम्हाला हायड्रोजन लावायचं आहे. म्हणजे हायड्रोजनचा वापर करून आपण काय करत आहोत ह्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करत आहोत बरोबर. नंतर हे या कार्बनचे बघा 2 दिसत आहेत म्हणजे 2 बाकी आहेत. या कार्बनचे 2 दिसत आहेत 2 बाकी आहेत. या कार्बनचे 2 दिसत आहेत 2 बाकी आहेत. आणि जेवढे बाकी आहेत तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन लावायचे आहेत. नंतर पुढे इकडे याच्यासाठी काय येणार, या कार्बनचे किती दिसू राहिले 2 म्हणजे 2 बाकी आहेत. या कार्बनचे 2 आणि हा 1 3 1 बाकी आहे. या कार्बनचे 2 आणि हा 1 3 1 बाकी आहे बरोबर. आणि जेवढे बाकी आहेत तेवढे काय लावायचे आहेत तुम्हाला इथं हायड्रोजन. नंतर इथं तर या कार्बनचे किती बाकी आहेत पहा 2 झाले 2 बाकी आहेत. या कार्बनचे 3 आणि 1 4 काहीच बाकी नाही. या कार्बनचे 3 आणि 1 4 काहीच बाकी नाही. या कार्बनचे 2 म्हणजे 2 बाकी. या कार्बनचे 2 बाकी. या कार्बनचे 2 म्हणजे 2 बाकी. आणि जेवढे बाकी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी काय लावणार आपण हायड्रोजन. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ह्या व्हॅलन्सी काय केल्या सॅटिस्फाय केल्या बाय युझिंग हायड्रोजन ॲटम्स. तर आता तुम्हाला होमवर्कसाठी देतो मी काही, तर तुम्हाला ते होमवर्क सॉल्व करायचं आहे. तर अशाच पद्धतीनं आपण व्हॅलन्सी काय करणार सॅटिस्फाय करणार. मग त्या सॅटिस्फाय कशा करायच्या त्या सांगत आहोत. तर अशा पद्धतीनं आपण व्हॅलन्सी सॅटिस्फाय कशा करावं त्याचे काही एक्झाम्पल बघितले. आणखी काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो. 1 2 3 4 हे एक एक्झाम्पल. दुसरं 1 2 डबल बॉन्ड. नंतर इथं हे दुसरं एक्झाम्पल. त्यानंतर तिसरं हे तिसरं एक्झाम्पल. त्यानंतर आणखी इथं चौथं घेऊ आपण. हे चौथं एक्झाम्पल. त्यानंतर 5वं घेऊ. हे त्यानंतर एक 6वं आणखी एक एक्झाम्पल इथं घेऊ. कार्बन 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 कार्बन. तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. एकदम इझी पद्धतीनं काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला पहिले कार्बनचे बॉन्ड किती झाले ते बघायचे. कार्बनचे बॉन्ड किती झाले 1 झाला.
तीन बाकी आहेत, कार्बन 4 बॉन्ड करते, 3 बाकी आहेत म्हणून इथं 3 लाईन काढायच्या आणि जेवढ्या लाईन तुम्ही दाखवता तेवढ्या लाईनला काय अटॅच करायचं आहे तुम्हाला, हायड्रोजन अटॅच करायचं आहे. म्हणजे हे जर प्रोसिजर तुम्ही फॉलो केली म्हणजे पहिली स्टेप काय, बॉन्ड मोजा तुम्हाला किती दिसतात ते. दुसरी स्टेप जेवढे बॉन्ड बाकी आहेत 4 साठी तेवढ्या लाईन ओढा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तेवढे तुम्हाला काय करायचे आहेत, त्याला हायड्रोजन अटॅच करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला कार्बनच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करता येतील बाय युझिंग हायड्रोजन ॲटम. आणि हेच आपल्याला आलं पाहिजे पूर्ण चॅप्टरमध्ये. तर पूर्ण चॅप्टर जेवढे काही चॅप्टर आपण बघणार आहोत प्रत्येकामध्ये कार्बन असेल आणि त्याच्या व्हॅलन्सी तुम्हाला हायड्रोजनना सॅटिस्फाय करावे लागतील. तर हे काही रूल्स होते जे मी तुम्हाला सांगितले, त्याचा वापर करून तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला तर त्याची खाली कमेंट करा. आणि याच्या नोट्ससाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याआधी टेलिग्राम ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं तुम्हाला फ्री ऑनलाईन टेस्ट, तुमचे जे डाऊट असतील ते सॉल्व्ह केल्या जातील. त्याच्यासोबतच तुम्हाला फ्री नोट्स पण मिळतील.